स्ट्रेट्स ऑफ हॉर्मुझ हा शब्दप्रयोग आपल्याला सतत आपल्या कानावरती आजकाल पडत आहे गेल्या 1-2 महिन्यापासून आणि याचं विशेष कारण म्हणजे अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये जुंपलेलं युद्ध. आणि हे युद्ध काही दिवसेंदिवस कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. आणि तो वेगळा मुद्दा. पण स्ट्रेट्स ऑफ हॉर्मुझ याबद्दल आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या समोर हा शब्दप्रयोग येत आहे. जसं न्यूजपेपरमधून येत असेल किंवा मीडिया चॅनल्स आणि यूट्यूब व्हिडिओज वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यासमोर हे स्टेट्स ऑफ हॉर्मुझ खूप वेळा आपण ऐकत आहे. पण स्टेट्स ऑफ हॉर्मुझ नेमकं काय आहे, त्याचं एवढं महत्त्व का आहे आणि त्याचं भौगोलिक लोकेशन म्हणजेच जागतिक नकाशावर त्याचं लोकेशन कुठे आहे ते आपण समजून घेऊया. आणि जे नेट इम्पोर्टर आहेत ऑइल, कच्च्या तेलाचे जे देश नेट इम्पोर्टर आहेत, अशा देशांना स्ट्रेट्स ऑफ हॉर्मुझ बंद झाल्यावर काय फटका बसू शकतो आणि आपल्यासारख्या देशांसाठी ही का गंभीर किंवा चिंतेची बाब आहे याबद्दल सुद्धा आपण थोडक्यात एक सविस्तर चर्चा करण्याचा इथे प्रयत्न करूया. तर चला, गुगलवरती सगळ्यात आधी आपण स्ट्रेट्स ऑफ हॉर्मुझ सर्च करून बघूया काय येतं आणि तिथून आपली चर्चा पुढे नेऊया. ठीक आहे. तर स्ट्रेट्स ऑफ हॉर्मुझ मी गुगलवर सर्च केलं तर सर्वात आधी आपल्याला दिसेल त्याचं एक मॅप येईल आणि बेसिक माहिती येईल. राईट. तर आपण सर्वात आधी ते कुठे आहे या पृथ्वी तलावर आपल्या प्लॅनेटवरती स्ट्रेट्स ऑफ हॉर्मुझ त्याचं लोकेशन नेमकं कुठे आहे एक्झॅक्ट ते बघूया. ठीक आहे. कारण आपलं इमॅजिनेशन आपल्याला करता येईल की आपण नेमकं कोणत्या भागाबद्दल बोलत आहे. तर मी गुगल मॅप ओपन केला आहे. ठीक आहे. याला थोडा झूम आउट करतो आणि हा आपली कंट्री आहे इथे इंडिया. ठीक आहे. आणि इंडियाच्या इथे मुंबईकडची जी साईड आहे त्याला तो आहे अरबी समुद्र. राईट. आणि अरबी समुद्राच्या थोडंसं इथे वरच्या बाजूला गेलं तर हा गल्फ ऑफ ओमान इथे. राईट. आणि आणखी त्याच्या पुढे जर आपण जात राहिलो तर इथं हा जो एरिया आहे याला म्हणतात स्ट्रेट्स ऑफ हॉर्मुझ. राईट. हे बघा इथे आलेलं आहे. आणि याला हॉर्मुझ का म्हणतात तर तुम्हाला कळलं असेल कारण की इथे हे एक बेट आहे, आयलँड आहे हॉर्मुझ नावाचं. आणि त्याच बेटाच्या नावावर याला स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ असं नाव पडलेलं आहे. बरं, स्ट्रेट म्हणजे काय हे बघूया. स्ट्रेट STRAIT स्ट्रेट. राईट. आणि आपण जनरली आपला जो एक शब्दप्रयोग आहे स्ट्रेट म्हणजे समोर जाणे. स्ट्रेट इथे हा स्ट्रेट आणि हा स्ट्रेट यामध्ये थोडासा फरक आहे. स्पेलिंग वेगळा आहे, प्रोनाउन्सिएशन ऑलमोस्ट सेम आहे आणि त्याचा अर्थ पण वेगळा आहे. इथं स्ट्रेट म्हणजे मराठीमध्ये म्हणतात त्याला समुद्रधुनी. म्हणजेच दोन जलाशयांना जोडणारा एक रस्ता म्हणजे समुद्रधुनी म्हणजेच इंग्लिशमध्ये स्ट्रेट. मी स्ट्रेट इंग्लिश शब्दाचा इथं शब्दप्रयोग कंटिन्यू करेन, पण मराठीमध्ये पण आपल्याला माहीत पाहिजे प्रत्येक शब्दाचा एक मराठी इक्विव्हॅलंट वर्ड कोणता आहे ते पण आपल्याला माहीत पाहिजे. तर दोन जलाशयांना जोडणारा, आता इथे कोणते दोन जलाशय जोडत आहे तर एक अरबी समुद्र आणि हे बघा हा राईट साईडचा जो भाग आहे हा राईट साईडचा समुद्र आहे. हा आहे एक मिनिट, हा जो राईट साईडचा समुद्र आपल्याला दिसतो आहे तो आहे अरबी समुद्र आणि वरच्या बाजूचा जो समुद्र आहे त्याला म्हणतात पर्शियन गल्फ. पर्शियन गल्फ. गल्फ म्हणजे आखात. म्हणजेच आपण हे आपल्या शालेय पुस्तकांमध्ये नक्कीच ऐकलं असेल. भूगोल पुस्तकात भूगोल नावाचा सब्जेक्ट होता आपल्याला, किंवा जनरली आपण न्यूजमध्ये वाचताना ऐकलं असेल आखाती देश. राईट. आखाती देश ही टर्म ऐकली असेल तर ही यावरूनच आहे. पर्शियन गल्फ म्हणजे आखाती देश. पर्शियन आखातमधले जे देश आहेत त्या सगळ्यांना आखाती देश असं म्हणतात. ठीक आहे. तर भौगोलिकदृष्ट्या बघा, पर्शियन गल्फ आणि अरबी समुद्र यांना जोडणारा हा मार्ग म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. राईट. आता हॉर्मुझची ओनरशिप कोणाकडे आहे, यावरती कोणाचा कब्जा आहे, यावर कब्जा आहे इराण या देशाचा. इराणचे 80% जे ऑइलचं प्रोडक्शन होतं ते त्याचं जे एक्सपोर्ट होतं ते या बेटवरूनच होतं, हॉर्मुझ नावाच्या बेटावरून. त्याच्यामुळे ते इराणसाठी खूप महत्त्वाचं लोकेशन आहे. नॉट जस्ट इराण, पूर्ण जगासाठी हे जो स्ट्रेट्स ऑफ हॉर्मुझ हा कसा महत्त्वाचा आहे ते आपण पुढे याबद्दल डिस्कस करूया. पण थोडी त्या पार्श्वभूमी लक्षात घेऊया त्याच्या आधी. तर बघा, आता पर्शियन गल्फ कसा दिसतो किंवा त्यात कोणत्या कोणत्या कंट्रीज येतात त्याबद्दल थोडं जाणून घेऊया. ठीक आहे. तर आपल्याला आता कळलेलं आहे की आपण कोणत्या जगाच्या नकाशावर कोणत्या लोकेशनबद्दल बोलत आहे. स्ट्रेट्स ऑफ हॉर्मुझ म्हणजे कुठे आहे आणि तो कोणत्या देशाच्या जवळपास आहे हे आपल्याला कळलेलं आहे. ठीक आहे. तर दुबईच्या जवळ समजा, इन केस आपला दुबई सगळ्यांना माहीत असते आजकाल. ठीक आहे. तर दुबईच्या जवळ इथे हा जो दोन समुद्रांना जोडणारा जो रस्ता हा आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. ठीक आहे. आणि हा जो पूर्ण भाग आहे याला म्हणतात पर्शियन गल्फ. ठीक आहे. आता या पर्शियन गल्फच्या जी वरची बाजू आहे म्हणजेच ही बाजू, या बाजूला ही जी त्यांची सीमा आहे ही सीमा पूर्णपणे इराणची आहे. एक दुसरा मॅप आहे माझ्याकडे, त्यात दाखवतो. हे बघा, हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आणि हा वरचा भाग जो आहे पूर्ण इराणचा आहे
ही इराण नावाची एक कंट्री आहे, त्यांचा आहे. आणि ही जी खालची बाजू आहे यात खूप सारे देश आहेत, राईट. यात येतो ओमान येतो, युनायटेड अरब इमिरेट्स येतो, नंतर कुवेत येतो, बहरेन येतो, इराक येतो, राईट. हे सगळे देश आहेत या पर्शियन गल्फच्या खाली, राईट. आपण बघू शकता इथे. दुसरा आणखी एक मॅप चांगला आहे, तो आपल्याला आणखी एक चांगली क्लिअर आयडिया देऊ शकतो. तो म्हणजे हा एक ओमान, UAE, सौदी अरेबिया, बहरेन, कुवेत, इराक आणि वरची बाजू पूर्णपणे इराणची, ठीक आहे. आणि हा इथं स्टेट्स ऑफ हॉर्मुझ. तर आता आपल्याला कळलेलं आहे की स्टेट्स ऑफ हॉर्मुझ नेमकं कुठे आहे. आता बघूया आपण स्टेट्स ऑफ हॉर्मुझचं महत्त्व काय, राईट. हे जे सगळे देश आहेत पर्शियन गल्फमधले, यांचं महत्त्व काय आहे. आता हे जे सगळे देश आहेत यांच्याकडे कच्च्या तेलाचे नैसर्गिक साठे आहेत, त्यांना निसर्गाचं वरदान मिळालेलं आहे. त्यांच्या जमिनीत जर आपण विहीर खोदली तर तिथे पाणी लागत नाही, तर तिथे लागतं कच्चं तेल. आपल्याकडे विहीर खोदली तर काय लागतं, वॉटर लागतं, पाणी लागतं, किंवा ती लागत नाही, लागतं किंवा लागत नाही. पण तिथे लागतं, तिथं लागलं तर ऑइल लागतं आणि नाही लागलं तर काहीच लागत नाही, राईट. म्हणजे हा एक फरक आहे तिथल्या भौगोलिकदृष्ट्या हा एक फरक आहे तिथला आणि आपला, ठीक आहे. आपल्या देशामध्ये अजून तरी आहेत तेलाचे साठे, पण ते एकदम तुरळक प्रमाणात सापडले होते. 1800 जवळपास 82 साली आसाममध्ये एक आसाम रेल्वे ट्रेडिंग कंपनी होती. त्यात एक कॅनेडियन इंजिनियर एक काम करत होता. त्याला ते थोडेफार मुबलक साठे सापडले होते आणि त्यांनी प्रयत्न पण केला ते त्यांच्या तिथे विहिरी खोदण्याचा आणि आणखी साठे काढण्याचा, पण त्यात काही पाहिजे तेवढं यश मिळालं नाही त्यांना. पण त्याच्यानंतर अजून तरी आपल्या भारतामध्ये तेलाचे साठे सापडलेले नाहीये, ठीक आहे. पण हे जे गल्फ आखाती देश आहेत यांच्याकडे तेलाचे साठे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. आणि पूर्ण जगामध्ये जेवढं तेल लागतं त्याच्या 25% तेलाची वाहतूक या स्ट्रेट्स ऑफ हॉर्मुझ मधून हे देश बाकी देशांना हे तेल पाठवत असतात. म्हणजे किती इम्पॉर्टंट लोकेशन आहे. आज तेलाशिवाय काहीच होत नाही. आपल्या 2 व्हीलर 4 व्हीलर, आपले एरोप्लेन्स, आपली रसोई, आपलं जे किचन आहे ते पण चालणार नाही, कारण की LPG, आपल्या सिलेंडरमध्ये कोणता गॅस होतो, LPG, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. हा सुद्धा गॅस कुठून येतो, तर हा याच देशांमधून येतो. आणि हा जो CNG, आणखी CNG नंतर PNG, पाईप नॅचरल गॅस आजकाल आपल्या घरोघरी पाईप आलेला आहे डायरेक्ट, राईट. टॅप सुरू केला की त्यातून गॅस येतो आणि आपण तो यूज करू शकतो आपल्या किचनमध्ये. तर आपलं दैनंदिन जीवन यावर एवढं जास्त निर्भर झालेलं आहे किंवा एवढं डिपेंडंट झालेलं आहे की आपलं जीवन आपण तेलाशिवाय, या कच्च्या तेलाशिवाय इमॅजिन करणंच म्हणजे एक खूप मोठी समस्या निर्माण होईल असं मला वाटते. आता हे जे देश आहेत सगळे आखाती देश, हे सगळे एक्सपोर्ट करतात बाकी देशांना. आता या बाकी देशांमध्ये मॅक्सिमम कंट्रीज हे एशियन कंट्रीज आहेत, कारण की एशियन कंट्रीज ना सगळ्यात जवळचा लोकेशन जिथून आपल्याला ऑइल मिळू शकतं ते लोकेशन आहे हे आखाती देश. दुसरीकडून बोलवायचे झालं म्हणजे त्यात ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट खूप जास्त येतो. अमेरिकेकडे खूप सारा साठा आहे तेलाचा, रशियाकडे आहे, पण रशियाचंही लोकेशन थोडं डिस्टन्सवरच पडतं. खूप सारे देश रशियाकडून पण बोलवतात, पण एकटा रशिया कोणाकोणाला पुरवणार आहे. त्याला म्हणजे एक्सपोर्ट और इम्पोर्ट शुड बी डायव्हर्सिफाईड, राईट. तर हे सगळे आखाती देश आहेत, हे एक्सपोर्ट करतात काही कंट्रीजना, आणि ते मॅक्सिमम कंट्रीज हे एशियन कंट्रीज आहेत, जसे की इंडिया झाला, चायना झाला, तर आफ्रिकन कंट्रीज झाले, राईट. आणि काही युरोपियन कंट्रीज सुद्धा आहेत ज्यांना की या मार्गातून ऑइल एक्सपोर्ट होतं. तर आपण आता बघूया की या देशांची ऑर्डर बघूया बाय देअर एक्सपोर्ट व्हॉल्यूम, म्हणजे कोणता देश किती मिलियन बॅरल पर डे एक्सपोर्ट करतात. आता तुम्हाला इथे एक माहिती सांगायची आहे मला, की 1 मिलियन म्हणजे 10 लाख. 1 मिलियन बॅरल्स, 1 मिलियन बॅरल्स म्हणजे 10 लाख बॅरल्स. आणि एका बॅरलमध्ये किती तेल मावतं, तर 159 लिटर एवढं तेल हे एका बॅरलमध्ये मावतं, ठीक आहे. आता आपण जेव्हा आपण नंबर्स डिस्कस करू की आपल्याला किती बॅरल्स पर डे लागतात आणि पूर्ण जगात किती बॅरल्स पर डे लागतात, किंवा या स्ट्रेट्स ऑफ हॉर्मुझचा जो रस्ता आहे, या रस्त्यातून रोज किती बॅरल्स पर डे, किती मिलियन बॅरल्स पर डेची वाहतूक होते, जेव्हा याबद्दल आपण बोलू तेव्हा आपल्याला याचं जे तीव्रता आहे, याचं व्हॉल्यूम आहे, याचं गांभीर्य किती आहे याची एक कल्पना आपल्याला येऊ शकते, ठीक आहे. तर मी तुम्हाला क्विकली एका स्टॅट्सवरती तुमचं लक्ष केंद्रित करतो, ठीक आहे.
तर हा रिपोर्ट आहे EIA, एनर्जी इंटरनॅशनल एजन्सी नावाची एक ऑर्गनायझेशन आहे, जे की तेलाच्या बाबतीत सगळं काही रिपोर्टिंग स्वतःकडे ठेवतं. आता हे बघ, आपण आधी ना इंडियाचं क्रूड ऑइल आणि इंडियाचं क्रूड ऑइल आपण आपण इंडियामध्ये जे ऑइल इम्पोर्ट करतो ते त्याचं ओरिजिन काय आहे, कोणाकडून कोणत्या देशाकडून आपण किती इम्पोर्ट करतो, किती पर्सेंटेज इम्पोर्ट करतो. ठीक आहे, तर हा 2023चा डेटा आहे बघा. आता हा थोडासा ओल्ड झालेला आहे, पण ठीक आहे, आपल्याला यातली थोडीशी आयडिया येईल की आपण कोणत्या कोणत्या देशांकडून कच्चं तेल आयात करतो. तर यात बघा 2023मध्ये रशियाकडून सगळ्यात जास्त म्हणजे 40% तेल आपलं रशियाकडून येत होतं. आणि मिडल ईस्ट म्हणजे जे आखाती देश आहेत ज्यांच्याबद्दल आपण बोलत आहोत, त्या देशांकडून इराक या देशाकडून 20%, सौदी अरेबिया 16%, UAE 5%, कुवेत 4% आणि अदर 1%. ठीक आहे, आणि बाकी युनायटेड स्टेट्सकडून 4% येतं, आणि तर आफ्रिकेतून 6% येतं. ठीक आहे, तर हे आहे 2023. आता यामध्ये खूप ड्रास्टिक चेंज झालेला असेल याची मला कल्पना आहे, कारण की अमेरिकेने आपल्यावर दबाव टाकलेला आहे की रशियाकडून तुम्ही ऑइल घेऊ नका, दुसऱ्या कोणाकडून घ्या, आमच्याकडून घ्या, पण रशियाकडून घेऊ नका, असा दबाव त्यांनी टाकला. त्याच्यामुळे रशियाकडून इम्पोर्ट्स आपले हे ड्रास्टिकली कमी झालेले असतील, नक्कीच कमी झालेले असतील, आणि ते इम्पोर्ट्स नक्कीच हे आखाती देशांकडे डायव्हर्ट झालेले असतील. ठीक आहे, तर आता आपण बघूया की आखाती देशांचं जे एक्सपोर्ट आहे, कोणता देश किती एक्सपोर्ट करतो ते बघूया. ठीक आहे, हे बघा, स्टेट्स ऑफ हॉर्मुझमधून हे जे आखाती देश आहेत, हे दिवसाला 20 मिलियन बॅरल्स पर डे एक्सपोर्ट करतात, ट्रान्सपोर्ट करतात. आणि कुठून करतात, तर स्ट्रेट्स ऑफ हॉर्मुझ, तो जो रस्ता आहे, अरुंद पॅसेज आहे, त्याची रुंदी किती आहे, तर त्याची रुंदी आहे जवळपास 30 ते 60 किलोमीटर एवढीच रुंदी आहे. म्हणजे विचार करा, त्या पट्ट्यावर एखाद्या देशाला कंट्रोल ठेवायचा असेल तर किती सोपं होते त्या देशाला, कारण की त्याची रुंदीच 30 ते 60 किलोमीटर आहे. 30 ते 60 किलोमीटरच्या रेंजच्या ज्या मिसाईल्स आहेत, त्या मिसाईल जर एखाद्या देशाकडे असतील किंवा त्या देशाकडे असतील तर ते खूप इझी आहे तिथे कंट्रोल करणे. नॉट जस्ट मिसाईल थ्रू, शिवाय इव्हन जर एक बोट पाठवायची असेल, जहाज पाठवायचं असेल, ते लगेच तो एरिया कव्हर होतो, राईट. त्यामुळे तिथं कंट्रोल ठेवणं खूप इझी आहे. कोणत्या पण जो पण देश त्या भागावर नियंत्रण करत असेल, इराण करतो सध्या, त्याच्यामुळे इट इज इझी, खूप सोपं आहे त्यावर कंट्रोल ठेवणे. ठीक आहे, तर आता बघा, हे जे आखाती देश आहेत हे 20 मिलियन बॅरल्स पर डे या मार्गातून एक्सपोर्ट करतात एशियन कंट्रीजला आणि इतर काही कंट्रीजला. तर यातला सगळ्यात जास्त एक्सपोर्टर कोण आहे, तर सौदी अरेबिया, 6.23 मिलियन बॅरल्स पर डे. ठीक आहे, दुसऱ्या नंबरला आहे इराक, तिसऱ्या नंबरला आहे युनायटेड अरब इमिरेट्स, आणि तुम्ही इथं बघू शकता ऑर्डर, इराण पण आहे 2.41 मिलियन बॅरल्स पर डे. ठीक आहे, तर खूप महत्त्वाचं हे स्टॅट्स आहेत, आणि हा स्टॅट्स खूप लेटेस्ट आहेत, फुल इयर ऑफ 2025, म्हणजे मागच्याच वर्षीचं आहे, 2025 या वर्षाचा हा स्टॅट्स आहे. 26ला सुरू होऊन किती महिने झाले, 3-4 महिने झाले फक्त. ठीक आहे, त्याच्यामुळे हा खूपच अद्ययावत अशी ही माहिती आहे. तर बघू आता, या स्टेट्स ऑफ हॉर्मुझमधून सगळ्यात जास्त ऑइल कोणाला जातं, कोणत्या देशाला जातं, तर त्याचा हा एक नकाशा आहे, अगदी सोपा आणि सोप्या भाषेत असं समजणारं आहे. बघा, इंडिया सगळ्यात महत्त्वाचं आपल्यासाठी काय, इंडियाला 2.1 मिलियन बॅरल्स पर डे या मार्गातून आपल्याकडे हे ऑइल येतं. चायना सगळ्यात जास्त आहे, 4.6 मिलियन बॅरल पर डे. युरोपला जातं 0.6, आणि बाकी अदर एशियन कंट्रीज जे आहेत त्यांना 4.6 मिलियन बॅरल्स पर डे जातात, राईट. आता विचार करा, हा डेटा आहे 2025चा, 2.1 मिलियन बॅरल पर डे. माझ्या माहितीनुसार लेटेस्ट डेटा इंडियाला लागतो, इंडियाला पर डे जवळपास 5 बिलियन बॅरल पर डे एवढं ऑइल इंडियाची ही गरज आहे, 5 मिलियन बॅरल्स पर डे दिवसाला. आता यातला 50% तेल हे येतं आपल्याला स्टेट्स ऑफ हॉर्मुझमधून, म्हणजे आखाती देशांमधून, आणि बाकीचं जे तेल आहे ते डायव्हर्सिफाईड असेल, आफ्रिका, रशिया, युनायटेड स्टेट वगैरे या देशांकडून येतं. आता यात फक्त तेलाची गोष्ट नाही आहे, तर तेलासोबत बाकीचे जे गॅसेस आहेत, राईट, लाईक CNG, LPG अँड अदर बाय प्रॉडक्ट्स ऑफ क्रूड ऑइल, ते सगळे या मार्गातूनच येतात स्टेट्स ऑफ हॉर्मुझमधून. म्हणजे विचार करा, जर कोणी एकदा म्हटलं की या मार्गातून, या रस्त्यातून यापुढे एकही जहाज जाणार नाही, किंवा आमच्या परमिशनशिवाय यातून एकही जहाज जाणार नाही, तर याचा सगळ्यात जास्त फटका कोणाला बसेल, जे देश सगळ्यात जास्त ऑइल किंवा तेल इम्पोर्ट करतात या स्टेट्स ऑफ हॉर्मुझमधून किंवा या
आखाती देशांमधून जे इम्पोर्ट करतात त्यांच्यासाठी हा सगळ्यात जास्त फटका आहे. म्हणजे पण हे क्रूड ऑइल म्हणजे एनर्जी आहे, ही तुमच्या देशाची जे एनर्जीची गरज आहे त्याची पूर्तता या क्रूड ऑइलमधून केली जाते. म्हणजे सगळं काही राईट, आपलं जे काही चालतं आज सगळं आपले दैनंदिन जीवनातले ॲप्लिकेशन्स आहेत ते सगळे त्या सगळ्यांना चालायसाठी एनर्जी लागते आणि ती एनर्जी ही येते ही या क्रूड ऑइलमधून. ठीक आहे, तर हे आहे महत्त्व या स्ट्रेट्स ऑफ हॉर्मुझचं. आणखी खूप सारी, हा ब्लॉग खूप छान आहे, मी रेकमेंड करेल की तुम्ही वाचू शकता IEA.org आणि इथं तुम्ही स्ट्रेट्स ऑफ हॉर्मुझ याबद्दल वाचू शकता. खूपच ऑथेंटिक माहिती आहे ही, त्याच्यामुळे यात काही शंका घेण्याचं काही कारण नाही. ठीक आहे, हे बघा, आणि हे बाकीचे पण BBCचे आर्टिकल्स आहेत, खूप छान आर्टिकल आहे. तुम्हाला जर या टॉपिकमध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल तरी वाचू शकता. ठीक आहे, तर ही झाली स्ट्रेट्स ऑफ हॉर्मुझची एक माहिती. 20 मिलियन बॅरल्स पर डे या मार्गातून डेली तेलाचं ट्रान्सपोर्टेशन वाहतूक होत असते आणि त्या 20 मिलियन बॅरल्स पर डे मधलं जवळपास 2.5 मिलियन बॅरल पर डे हे भारताला लागतात. आणि हे जर आपल्याकडे जे की आपल्या एनर्जी रिक्वायरमेंटची 50% एनर्जी रिक्वायरमेंट आहे, 2.5 मिलियन्स बॅरल पर डे, टोटल रिक्वायरमेंट ही 5 मिलियन्स बॅरल पर डे आहे. आणि हे जर उद्यापासून थांबली तर याचा फटका आपल्या दैनंदिन जीवनावर पडल्याशिवाय राहणार नाही, हे सत्य आहे. आपल्या ज्या 2 व्हीलर्स आहेत, 4 व्हीलर्स आहेत, एरोप्लेन्स आहेत, आपली जे जनरेटर्स आहेत किंवा जिथे पण एनर्जी लागते, जे पण ॲप्लिकेशन रन व्हायला एनर्जी लागते ते सगळे ॲप्लिकेशन बंद पडतील. किंवा क्रूड ऑइलपासून म्हणजे की फक्त एनर्जी नाही आहे, या क्रूड ऑइलचे खूप अनेक बाय प्रॉडक्ट्स आहेत की जे आपण दैनंदिन जीवनात यूज करतो, जसं की प्लास्टिक इज वन ऑफ देम. आणि असे असंख्य बाय प्रॉडक्ट्स आहेत. मी त्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ करून बोलू शकेल आणि त्यामध्ये आपण सविस्तरमध्ये ते कव्हर करूया. पण या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. आणि हा व्हिडिओ बनवायसाठी माझं म्हणजे मी स्वतः खूप या टॉपिकमध्ये इंटरेस्टेड असल्यामुळे मी लेटेस्ट अपडेट वाचत राहतो. आणि ऑइल हा जो कच्चं तेल हा जो एक विषय आहे, यामध्ये माझी एक विशेष रुची असल्यामुळे मी हे वाचत राहतो. याबद्दल जे घडामोडी जगात होत राहतात त्याबद्दल वाचत राहतो. नक्कीच या सगळ्यांना एक एफर्ट्स लागतात, एक मेहनत लागते जे मला द्यावी लागते. मला असं वाटलं की ही माहिती तुम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटेल, तुम्हाला एक जनरल नॉलेजमधून एक चांगली व्हॅल्यू ॲडिशन तुमच्या नॉलेजमध्ये होईल, म्हणून मी हा व्हिडिओ बनवण्याचा एक प्रयत्न केला. आणि जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काही तुमचे अभिप्राय असतील तर ते कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला सांगू शकता. धन्यवाद.